हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी व्हेजिटेबल सूप बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी कोणकोणत्या भाज्या लागतात त्या पाहूया. तर यामध्ये सर्वात प्रथम आपण पाहायचं आहे बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर बारीक चिरलेले आले, कोथिंबीर, पालक बारीक चिरलेला धुवून साफ करून घ्यायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, कोबी बारीक चिरलेला, गाजर आणि मटर. सूपमधल्या भाज्या ह्या पूर्ण शिजवू नयेत. अर्धवट शिजलेल्याच भाज्या ह्या चांगल्या लागतात. तर चला तर सुरुवात करूया. जाडबुडाची मी कढई घेतलेली आहे. आता यानंतर यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आणि त्यानंतर यामध्ये आता कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे. व्यवस्थित करपूस असा परतून घ्यायचा आहे. लसूण हा मी चिरून घेतलेला आहे बारीक, तर तो आता घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेले आले घालायचे आहे आणि हे सर्व आपण आता परतवून घ्यायचं आहे. एक तेजपत्ता घालायचा आहे. आता ज्या भाज्या आपण बारीक चिरलेल्या आहेत तर त्या सर्व भाज्या घालून आपण आता हे परतवून घ्यायचे आहे तेलामध्ये. गाजर, कोबी, मटार, बारीक चिरलेले पालक. आता यानंतर ह्या सर्व भाज्या आपण परतवून घ्यायच्या आहेत. लहान मुले, आजारी माणसे घरामध्ये असतील तर अशा वेळेला असे सूप बनवू शकतो आपण. यामध्ये आता पाणी ओतायचं आहे. 5 ते 7 वाट्या पाणी घ्यायचं आहे. काही मुलांना भाज्या आवडत नाहीत तर अशा वेळेला पूर्ण भाज्या शिजवून घ्यायच्यात आणि त्यानंतर त्या गाळून त्यामध्ये मीठ आणि मिरपूड घेऊन ते प्यायचं आहे. तर याला व्हेजिटेबल स्टॉक असेही बोलले जाते. आता हे आपण शिजत ठेवायचं आहे. तर यामध्ये आपण काय काय मसाला वापरायचा ते पाहूया. यानंतर 4 ते 5 मिरे, लवंग आणि दालचिनीचा एक तुकडा घ्यायचा आहे. आता हे सर्व आपण काय करायचं आहे, खलबत्त्यामध्ये चांगलं बारीक कुटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्या व्हेजिटेबल स्टॉकमध्ये घालायचं आहे. आता आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता हे आपण काय करायचं आहे, सर्व एका बाजूला काढून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, आता ह्या वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 ते 2 चमचे आपण अरारूट पावडर घालायचे आहे. तर अरारूट पावडरमुळे काय होतं की ह्या सूपला दाटपणा येतो आणि जर एखाद्या वेळेला अरारूट पावडर नसेल तर आपण कॉर्नफ्लॉवर किंवा कॉर्नफ्लेक्स घेतलं तरीही चालेल. तर त्यामुळे काय होतं, सूपाला दाटसरपणा येतो. हे अरारूट पावडरची पेस्ट आणि त्यानंतर हे मसाले हे आपण सर्व आता ह्या सुपामध्ये ओतायचं आहे. हे पहा, आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये ओतायचं आहे. यामुळे काय होतं, सुपाला दाटसरपणा येतो आणि मसाल्यामुळे टेस्ट एकदम छान येते. हे पहा, यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या पूर्ण शिजवायच्या नाहीत, अर्ध्या कच्च्या ठेवायच्या आहेत. अरारूट पेस्ट घालायची आहे. चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि या सूपाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आता थंडीच्या दिवसामध्ये असं गरमागरम सूप नक्की करून पहा. हे पहा, सूपाला आता उकळी आलेली आहे आणि ह्याला कसा दाटसरपणा आलेला आहे पहा. अरारूट पावडरमुळे याला दाटसरपणा येतो किंवा कॉर्नफ्लॉवरचं पाणी घातलं तरीही चालेल किंवा बऱ्याचदा मैदा देखील घातला जातो. सूप आता तयार झालेलं आहे. चला तर आता सर्व करूया. सूप सर्व करण्यापूर्वी यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे. दूध नसेल तर मिल्क पावडर घातली तरीही चालेल किंवा बिना मिल्क पावडरचं देखील सूप खूप छान लागते. यामध्ये आता वरती आपण काय करायचं आहे, थोडासा पालक बारीक चिरलेला आणि कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर वरून आपण दूध मिक्स करायचं आहे.
हे पहा दूध तुम्ही घातला तरीही चालेल किंवा नाही घातला तरी चालेल, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय. तर हे व्हेजिटेबल सूप तुम्हाला कसं वाटलं, आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.